दम पे कर जो भी कर रही है, तू पीछे पीछे मत, छुरा जो भोंकती है ना वो भोंकना छोड़ दे और दम पे कर. फक्त गुरलीन आणि गायत्रीचं तोंड असं होतं. मी अथर्वला शिकवलेलं की आणि अनुश्री बोलली की मी काय करणारच नाही. आता कोण अशी बेस्ट फ्रेंड आहे? जर माझी बेस्ट फ्रेंड असती तर मी तिला नॉमिनेट नसतंच केलं. मला असं वाटलेलं की प्रणाली मला सेव्ह करेल, पण प्रणालीने फ्लिप मारली आणि तिने हे ऐश्वर्यालाही सांगितलेलं की मी सगळ्यांवरती फ्लिप होणार आहे, फक्त मी ऐश्वर्या तुला सोडून. आयलायनरनी लिहिलंय आय लव्ह यू पीएस आय वॉन्ट यू टू विन दिस शो. रेडी होऊन आल्यावर आम्ही एकत्र बसून हनुमान चालीसाही बोललेलो. पंकज पंकज पण त्यांनी असं केलेलं. ओके ओके. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या कोल्हापुरी भाऊ म्हणजे मी सर्वेश कोले आणि तुमचं स्वागत आहे शब्दवेळेवरती. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंच होतं की बाबा भाग्यश्री आपल्या पॉडकास्टमध्ये येणार आहे आणि आज स्वतः भाग्यश्री चल भावा सिटीच्या दरवाज्यातनं डायरेक्ट शब्दवेळेच्या दरवाज्यामध्ये आलेली आहे. सो सगळ्यात पहिला भाग्यश्री खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या या शब्दवेळेच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच सर्वेश. ओके, खूप साऱ्या गप्पा गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत, बट सगळ्यात आधी एवढंच विचारेन की बाबा जी मराठीच्या या रियालिटी शो बद्दल काय सांगशील? फार मस्त होतं, मज्जा आली. मी तिकडे धमाल करायला गेलेली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तिकडे धमाल करायला गेलेली, मी एंटरटेनमेंट करायला गेलेली, तर तसंच बिलकुल एकदम एंटरटेन केलंय सगळ्यांना. सगळ्यांना मज्जा आली आहे. एवढे सारे मित्र बनवले, एवढे सारे मैत्रिणी बनवले आणि शोच्या बाबतीत बोललं गेलं तर श्रेयस दादांना भेटायला भरपूर जास्त उत्सुकतेने मी वेट करत होते की मी त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करणार होते. हे माझं ड्रीम होतं आणि ते रियालिटीमध्ये झालं तर मला एवढं भारी वाटलं, एवढं भारी वाटलं की काय बोलू? शब्दच ओके. अजूनपर्यंत माझ्याकडे शब्द नाहीत. मी असं वाटतं की हे ड्रीम चालू आहे सगळं. काय काय येस 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 येस. ऍक्च्युली तू एव्ही मध्ये म्हटली होतीस की त्या शो मध्ये तुझ्याकडून 3च गोष्टी एक्सेप्ट आहेत, ते म्हणजे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आणि ऍक्च्युली ते झालेलं आहे, कारण ऍक्च्युली 12 जोड्यांच्या मधून एखादी गोष्ट किंवा एखादी जोडी हायलाईट होऊन दिसणे खूप जास्त अवघड असतं आणि गेल्या फक्त 2 आठवड्यामध्येच ते गोष्टी तू करून दाखवली, त्याबद्दल एक वेगळं कौतुक देखील होतंय. मी प्रश्नांच्या वरती येतो डायरेक्ट. हे प्रश्न बेसिकली आपली जे ऑडियन्स आहेत त्या ऑडियन्सनी हे प्रश्न विचारलेत, मॅक्सिमम प्रश्न यातले, त्यामुळे मी स्क्रीनवरती नंतर ऑडियन्सची नावं देखील दिसतील की कोणी कोणी लाईव्ह स्ट्रीममध्ये हे प्रश्न विचारलेत. तर हो. त्यांच्याकडून या फॅमिलीकडून तुला प्रश्न असे आहेत की सगळ्यात महत्त्वाचं, निक्सन आणि तुझी ही जोडी अफलातून झाली होती, ॲक्च्युली अफलातून झाली होती. तू आतमध्ये होती त्यामुळे तुला बाहेरचं नसेल माहिती, पण तू बाहेर आल्यानंतर तू बघितले देखील असशील. आणि मी तुला सांगेन, कारण मी रोज रात्री लाईव्ह स्ट्रीम करताना माझ्या चॅटमध्ये जी पब्लिक असते त्या हं. पब्लिकवरून मला एवढं गोष्ट तर क्लिअर झाली की निक्सन आणि तू, तुमच्या दोघांची जोडी ॲक्च्युली, ते जे म्हणतात ना की कोणी काही न बोलता मनापासून एखादं भारी वाटतं, काहीतरी एक प्रेमळ काहीतरी वाटतं, त्या टाईप. ऑर्गॅनिक जे बोलू शकतो. राईट, ती तशी तुमची जोडी होती. तर मग सुरुवातीला प्रश्न त्या जोडीवरनच आहेत. हं. सगळ्यात पहिलं तर बाबा, निक्सन बद्दल जर काही सांगायचं झालं तर निक्सन बद्दल तू काय सांगशील, त्याचे चांगले गुण काय आहेत? बरेच गुण आहेत निक्सनकडनं. त्याचा पहिला गुण जो मला सगळ्यात जास्त आवडतं तो आहे ही इज अ गुड लिस्नर. तो थांबतो, त्याला कळायला थोडा वेळ लागतं, पण तो नेहमी पहिला बोलून देतो, मला बोलून देतो. तो असं नाही की मध्ये-मध्ये तो काहीतरी करेल, हम्म. असं त्याचं नाहीये बिलकुल पण. त्याचं कम्युनिकेशन थोडंसं प्रॉब्लेम होतं माझ्यासाठी, कारण स्टार्टिंगला जेव्हा मी आणि तो आम्ही एकमेकांबरोबर पेअर अप झालेलो, त्या टाईमाला मला असं वाटलेलं की हे कसं होईल? हम्म. म्हणजे कसं होईल? कारण आमचं एवढं लँग्वेज बॅरियर होतं की मला काहीच नव्हतं माहिती की तो कसा बोलतो, तो कसा राईट. वागतो आणि एवढं मला थोडंसं टेन्शन आलेलं की मी ह्याच्याबरोबर, कारण सगळे नॉर्मली मराठीत बोलत होते आणि हा एकटा असा व्यक्ती होता की त्याची मराठी थोडीशी अवघड होती वेगळी होती. राईट 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 आणि राईट. मला कळायलाही भरपूर अवघड होतं. तर मला त्याला बोलायला लागायचं, "तू बाबा पूर्ण सेंटन्स बोल, पूर्ण वाक्य बोल, तेव्हा मला कळेल की तुला काय बोलायचं इच्छा आहे." तर त्याची चांगली गोष्ट मी तेच सांगते तुला की तो एवढा गुड लिस्नर आहे. तो तो नेहमी बोलतो की "नाही, तू बोलतेस ते बरोबर आहे." कारण मी त्याची मेंटॉर होती. तर त्यांनी ॲज अ मेंटॉर जे मला घेतलं आणि त्यांनी ॲज अ मेंटॉर जे मला सपोर्ट केलं किंवा त्यांनी काही चुकीचं नाही बोललं माझ्याबद्दल. जसं की बाकी पेअर्सनी हम्म, हम्म, थोडं हम्म. बोललं, पण निक्सननी माझ्याबद्दल काही चुकीचं नाही बोललं. तो माझ्याबरोबर एकदम कम्फर्टेबल झाला आणि तो बोलत होता की हे असं नाही, हे तसं नाही. पण त्याने एकदम नीटपणे ते प्रेझेंट. पोलाइटली. राईट. येस. सो ते मला गोष्ट भरपूर जास्त आवडली की तो जास्त भडकला नाही. तो ओके. बोलला, "ठीक आहे." म्हणजे नीटप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की असं-असं आहे. मग तसं आमचं कोऑर्डिनेट होत होतं. तसं आम्ही एकमेकांबरोबर कम्फर्टेबल झालो. हो, ते म्हणजे
ते बेस्ट चांगली गोष्ट. बद्दल. येस. येस. आता त्याला त्याला ज्यावेळी तू शिकवायला स्टार्ट केले, बेसिकली आम्ही जे बघितलं ॲज अ ऑडियन्स म्हणून, की मेंटॉर म्हणजे शिकवत होते सगळ्यांना, सगळ्या मुलांना मुली शिकवत होत्या. पण तू मगाशी म्हटले त्याप्रमाणे की बाकीची मुलं सगळे ओकेच होते, पण बाकीची मुलं काइंड ऑफ थोडी नॉर्मल आहेत. पण निक्सन हा असा होता की लाईक तो मराठीच बोलत होता, पण त्याचं बोलणं काइंड ऑफ जास्त लोकांना कळत नव्हतं. ठीक आहे. मग ते म्हणजे तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं की त्याला काहीतरी टास्क म्हणजे नॉर्मल तुझ्या विरुद्ध ज्या जोड्या होत्या त्या जोड्यांसाठी ते किती इझी होतं आणि ते तुझ्यासाठी किती अवघड होतं. एखादं तू उदाहरण देशील तर की तुला एखादी गोष्ट त्याला समजावायला किती अवघड गेलं? मला त्याला रिपीट करावं लागायचं की बाबा तू ऐक नीटपणे. कारण तो असा होता की तो पटकन असं बोलणार नाही की मला हे कळलं नाही. मला त्याला ना क्वेश्चन्स मधनं विचारायला लागायचं आणि मला ते भरपूर जास्त अवघड पडलं कारण ऑब्विसली. सगळे मराठीत बोलत होते आणि सगळ्यांचं कम्युनिकेशन एकदम छान होतं. म्हणजे ते ऍटलीस्ट ते ठेवू शकत होते त्यांचे पॉइंट. पण निक्सनचं असं होतं की त्यांनी पॉइंट ठेवायला त्याला थोडा टाइम लागायचा आणि मला त्याला जाणून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मी त्याला नेहमी प्रश्नांमधनं विचारायचे की बाबा तुला हे कळालंय का? राईट. मी हा बोलायचा मला ठीक आहे मला कळालंय. पण मला मला कुठे ना कुठे वाटायचं की त्याला नाही कळालंय बाबा, त्याला नाही कळालंय. त्याला मला पूर्ण क्वेश्चन मधनं विचारायला लागतं. थांब 1 मिनिटं थांब. मग मी त्याला क्वेश्चन प्रेझेंट करायची. मग त्याला कळायचं. मी म्हटलं, "तू या सिच्युएशन मध्ये असेल तर तू काय करणार?" तर तो तिथे ब्लाइंड होऊन जायचा. तर मग मी त्याला एक्सप्लेन करायची की "तू थोडं एक्सप्रेसिव्ह हो. तू मला सांग की तुला की तुला कसं समजवू, की तुला काही कळालं नाही आहे, तर तू मला सांग. तेव्हा मला कळेल की तुला नाही कळालं." आणि मला ते थोडंसं ते इरिटेटिंग वाटलं, की थोडंसं थोडं मला स्ट्रेच कळलं. येस, 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 येस. करावं लागायचं आणि ते गोष्ट मला त्याला 10 वेळा, 20 वेळा, 30 वेळा हे विदाऊट मी बीइंग पेशंट मला त्याला एक्सप्लेन करावं लागायचं. सो फक्त तेच एक पॉइंट होता, की मला ते थोडं रिपिटेटिव्हली त्याला सांगायला लागायचं. बाकी आय थिंक मस्त. बट तुझ्या या गोष्टीचं तारीफ केली पाहिजे, कारण एका साईडला अथर्व आणि अनुष्कासारख्या जोडीमध्ये तू चांगलं शिकवतच नाहीयेस किंवा तू चांगलं शिकतच नाहीयेस या गोष्टीवरनं इश्यू होत होते. पण जिथं मेन प्रॉब्लेम व्हायला हवा होता, जिथं लँग्वेज बॅरियर होतं किंवा समजतच नव्हतं समोरच्याला की समोरची व्यक्ती काय समजवते, त्या जोडीमध्ये इश्यू त्या बाबतीत कधी नाही झाला. हो आणि त्यामुळं सॉरी येस. टू इंटरप्ट यू. इव्हन श्रेयस दत्ता बोलला, "काय बोलतोय? भाग्यश्री हा काय बोलतोय? मला कळालं." तर मग मला ते त्याला तर मी त्याला विचारायचे, "काय म्हणायचंय तुला?" अच्छा, मग नंतर मला त्याला बोलावं लागायचं. मग श्रेयस दत्ताला बोलायची, "हां, श्रेयस दत्ता हां, हां, हे म्हणायचं." तो बोलतो, "अच्छा असं आहे का?" तर म्हणजे हे भरपूर येस, 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 येस. क्रेझी. मी पर्सनली त्या गोष्टीबद्दल खरंच त्या बाबतीत तुझं तारीफ करेन, की बाबा त्याला समजून घेऊन त्याला मेंटॉर करणं तर खूप लांबची गोष्ट होती. आता मी कोणाला वाईट म्हणत नाहीये, पण मी एक्सप्लेनमध्ये पण जे मनात आहे ते बोलतो. ज्या ठिकाणी अथर्व, अनुष्यसारखी दोघंही त्यांच्या फील्डमध्ये एक नंबर माणसं आहेत. पण त्यांच्यात मेंटरशिपसाठी भांडणं होतात. त्यांच्यात बाबा एकमेकाला तू मेमे होतं, तू चांगलं शिकवत नाही वगैरे. पण त्या ठिकाणी निक्सन सारखा मुलगा ज्याची मराठी जास्त लोकांना कळत नव्हती किंवा त्याला तेच टार्गेटच करण्यात गेलं. आता तोच प्रश्न होता की बाबा त्याच्या या वागण्याचा तू आता बघ. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही 1 तासाचा एडिटेड एपिसोड बघतो, बरोबर आहे. 1 तासामध्ये अख्खा दिवस तर काय होत नाही. त्यामुळं बॅक द कॅमेरा काय काय होतं किंवा त्याच्यामध्ये निक्सनच्या या स्वभावाचा बाकीचे लोक काइंड ऑफ फायदा घेत होती का? फायदा तर घेत होते. कारण जसं सांगितलं, की विजयनी पण सांगितलं, की "बाबा तू बोलायचंच नाही." पण असं नव्हतं. निक्सन जायचा बोलायला आणि म्हणजे श्रुती माझी मैत्रीण झालेली, किमया माझी मैत्रीण झालेली, अक्षता माझी मैत्रीण झालेली आणि मी त्यांच्यासोबतही निक्सनला सांगायचे, की "निक्सन बोल." आणि निक्सन त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल झालेला ॲट द एंड. ठीक आहे, जेवढं ते दिसतंय मला पण असं म्हणजे आतमध्ये ते एवढं कम्फर्टेबल होतं त्यांच्याबरोबर. पण जेव्हा निक्सन विजय बरोबर बोलायला जायचा, तेव्हा ना म्हणजे त्या ग्रुप बरोबर आता आपल्याला माहितीच झालंय, की ऑलरेडी झालेत आणि ते एकदम ऑब्व्हियस आहेत. असं बघायला गेलं तर फार ऑब्व्हियस आहे. आपल्याला दिसतंय, की एक हा ग्रुप आहे आणि एक तो ग्रुप आहे. सो त्या ग्रुप बरोबर म्हणजे ना मला असं वाटायचं, की हे लोकं बोलून नाही देत आहे निक्सनला किंवा ते बोलतायत, की "नाही मला तुझी भाषा नाही कळत." पण निक्सन स्वतःहून गेलेला बोलायला किती वेळा. मी स्वतःहून बघितलं निक्सनला जाताना आणि मी पण त्याला बोलायची, की "तू जा बाबा थोडंसं बोल." नाहीतर त्यांना हे वाटायचं, "तू थोडंसं कम्युनिकेटिव्ह हो, थोडं एक्सप्रेसिव्ह हो." कारण त्याचं थोडंसं ते एक लॅक होतं, की तो एक्सप्रेस तो थोडा इंट्रोव्हर्ट आहे आणि तो थोडा कमी वेळानंतर उघडतो. म्हणजे असं कळलं, नाही कळलं. तू असा एका व्यक्तीला भेटला आणि तो बोलला, की असं चाललंय, तसं चाललंय. तो नाही करत. मला जे
कारण ऑब्व्हियसली मलाही 1 आठवडा लागला त्याला जाणून घ्यायला, त्याला समजून घ्यायला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ओपन अप केलं माझ्याबरोबर, ते मला म्हणजे प्रचंड मजा आली. मला नाही अजून जायचं होतं, बट येस म्हणजे ते काही राइट. ॲक्चुअली मी सॉरी इंटरप्ट केलं मी. ॲक्चुअली तू जेव्हा बाहेर गेली ना निक्सन आणि तू म्हणजे असं असतं ना, की बाबा त्या जोडीबद्दल आधी जास्त कोण बोलत नव्हतं, टू बी ऑनेस्ट. पण जसं तुम्ही बाहेर पडला ना, तुमची कमी ॲक्चुअली त्या शोमध्ये जाणवते, की एक असतं बाबा, की बाबा फक्त नावाला सिंपत्ती पण एक जे असतं, की बाबा बघितल्या-बघितल्या मनातून काहीतरी चांगला फील येतो. बरोबर. या टाईपचे निक्सन होता किंवा तुमची जोडी होती. त्यामुळे ज्या दिवशी पण तुम्ही बाहेर गेलाय, त्या दिवसापासून ॲक्चुअली शोमध्ये ती कमतरता भासते. कारण ॲज अ एक्सप्लेनर म्हणून माझ्या चॅटमध्ये तरी भरपूर वेळा ह्या गोष्टी येतात, की बाबा निक्सनचा विषय निघतो, की बाबा निक्सननं विजयला बोललं होतं, की बाबा मी तुझ्याकडे बोलायला येतो, पण तूच बोलत नाहीस, तुला मराठी कळत नाही वगैरे, वगैरे म्हणतोस. बरोबर. त्यामुळे या बरोबर. गोष्टी भरपूर वेळा निघतात. जरी भाग्यश्री आज तू त्या घरातून बाहेर असशील, तरी तुला आणि निक्सनला दोघांना देखील भरपूर मिस केलं जातं. सॉरी तू बोलत होती काहीतरी. येस, मी हे पण बोलत होते, की आता निक्सनला आणि शत्रुघ्नला पण भरपूर शत्रुघ्न पण थोडासा तसाच थोडासा त्याला हं. म्हणजे त्याचं पण लँग्वेज थोडंसं डिफरंट आहे. आणि आणि ते लोकं मुळात बेड शेअर करत होते. शत्रुघ्न आणि निक्सन बेड शेअर करत होते. म्हणजे म्हणजे तू विचार कर ना, की विजय जसा बोलतोय, की "अरे तू तर बोलतच नाही. तू तर माझ्याकडे येतच नाही बोलायला." असं काहीही नव्हतं. राइट. शत्रुघ्न आणि निक्सननी बेड शेअर केलंय आणि मला दोघंही असे क्वेशन मार्कमध्ये असायचे, की "हॅ? तू काय बोललाय? हे? तू काय बोलला?" आणि मग मी आणि किमय आम्ही म्हणजे एवढी मजा घेतली. मी आणि किमया ॲक्चुअली एवढं अजून हसलो. अजून अजून एक गोष्ट म्हणजे जर तसं जर विजय म्हणतोय तसं जर खरं असतं, तर मग शेवटला एकानी नाही तर सगळ्यांनीच तुम्हाला वोट आउट करायला पाहिजे होता. बरोबर, मग बरोबर. पण एक्झॅक्टली. श्रुती ऋषिकेश असेल, अनुश्री आणि अथर्व देखील शत्रुघ्नाला वोट केले होते. म्हणजे असं नाही की ते खरं होतं विजयचं बोलणं. म्हणजे माझ्या मते देखील मी पण एक्सपेरिमेंटमध्ये तेच केलं होतं. तर मग काइंड ऑफ त्याच्या स्वभावाचा काइंड ऑफ फायदा घेतात असं तुझं मत आहे. त्यानंतर हो. अजून एक गोष्ट म्हणजे निक्सन बरोबरची अशी काही आठवण आहे का, की जी कॅमेऱ्यामध्ये नाही दिसली किंवा जी एपिसोडमध्ये नाही दिसली, अशी काही आठवण आहे का त्याच्याबद्दल, जी तू ऑडियन्सला सांगायला तुला आवडेल? तो एकदा भरपूर चिडलेला कारण जेव्हा आमचं डान्स टास्क होणार होतं आणि आम्हाला नोटिफिकेशन आलेलं की जोडी नंबर 1 आहे आणि आम्हाला डान्स परफॉर्म करायचा आहे. तर मला फुल कॉन्फिडंट होता कारण निक्सन जेव्हा स्टार्टिंगला आलेला आणि त्याने फुल "मैं निकला ओ राइट, गाडी" राइट. तेव्हा डान्स केलेला आणि त्याच्यानंतर मग त्याला जेव्हा ते सॉन्ग भेटलेलं चिकी चिकी बुबुम बूम तो थोडाफार नाराज झालेला. हां. नाराज झालेला. तो बोलत होता, "नाही, मला हे करायचंच नाहीये." मी म्हटलं, "अरे, तू असं कसं म्हणतो? एवढं चांगलं गाणं आहे आणि एवढं गाजलेलं गाणं आहे. तू तू असं कसं म्हणू शकतो, की मला करायचं नाहीये?" "नाही, आपल्याला करायचं आहे." आणि ते थोडंसं ना एक्सप्लेन करायला मला थोडा टाईम लागला त्याला लहान कारण मुलगासारखं त्याला समजावली ना तू, की नाही बाळ नाचायचं आहे आता. च नव्हतं. मला कळत नव्हतं त्याला का नव्हतं करायचं. त्याला काही गाणं नव्हतं आवडलेलं, की काय ते. तो मला नंतर बोलला, "मला गाणं नाही आवडलं." नंतर मी त्याला म्हटलं, "अरे बाबा, तुला माहिती आहे कोण-कोण होतं त्याच्यामध्ये?" हां. सर असे व्यक्ती होते आणि त्यांनी केलेलं आणि तू बोलतेस, की मला हे गाणं नाही करायचं. तू वेडा-वेडा आहेस का? मग नंतर नंतर तो खुश झाला. मग आमचा परफॉर्मन्स पण भरपूर चांगला झाला. आम्हाला भरपूर चांगले कमेंट्स देखील भेटलेत आणि आम्ही असं परफॉर्म करत होतो ना, की आम्ही नॉमिनेशनमध्ये एकदाही आम्ही आलो नाही. राइट, हो, राइट. ते मला थोडंसं असं वाईट वाटतं, की अरे अ, दुसऱ्या जोडीमुळे आम्ही नॉमिनेशनमध्ये यायचं म्हणजे कारण मी जेव्हा आम्ही परफॉर्म करायचो ना, तर मला असं वाटायचं, की निक्सन जे पण माझ्याकडनं थोडंसं जे पण मी त्याला बोलू शकते, ते तो अप्लाय करून ते शिकतोय. जसं की इंटरव्ह्यू टास्कमध्ये पण झालेलं. हं. इंटरव्ह्यू टास्कमध्ये मी त्याला कम्युनिकेशन हे सगळं शिकवलेलं आणि त्यांनी इंग्लिशही एवढी उत्तम बोलली. त्यांनी रोजही दिलं आणि जजेसनी त्यांना रोज पुन्हा जजेस रिटर्न दिलं. हं. गेम आणि तो म्हणजे मतलब तो तिकडे खुललेला, अगदी खुललेला. जसं की कोणी आणि ऑडियन्स पेक्षा जजेस जास्त कनेक्ट झालेलेत. तू असं बघशील तू जजेस कनेक्ट झाले. इव्हन जजेस रडलेत त्या रडली. टाईम राइट, राइट. रडली. ते येणार ना त्याच्यावरती. माझ्या पण डोळ्यात भरपूर जास्त अश्रू होते, की "अरे बापरे! हे कसं झालं?" असं. मला पण एक्स्पेक्टेड नव्हतं, की हा एवढा चांगला परफॉर्म करेल. इव्हन जीवाची मुंबई जे आम्ही गेलेलो बाहेर राइट. आणि मला 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 फार वाईट वाटतं, की आपण छोटेपणीपासून हे बघतोय, बिल्डिंग बघतोय किंवा लाइटिंग बघतोय आणि कधी हे विचार नव्हतं केलेलं, की कोणासाठी हे स्वप्न असेल. तर ते मला एवढं ते ते जास्त क्लिप ती दाखवली नाही. पण मला त्याच्या टाईमाला जेव्हाही रडायचा, त्या टाईमाला मीही रडायची. सो यू नो दॅट
वॉज व्हेरी इमोशनल. नाही ऍक्च्युली आता तू बोलताना पण थोडीशी इमोशनल झाली. ऍक्च्युली मला पॉडकास्ट मधून सगळ्या या माझ्या ऑडियन्सना, प्रेक्षकांना हेच सांगायचंय की 1 तासापुरतं एपिसोडमध्ये ज्या व्यक्ती जशा दिसतात त्या व्यक्ती तशा नसतात. आज तुम्ही भाग्यश्री बरोबर थोडं जास्त वेळ स्पेंड करताय तर तुम्हाला कळून चुकेल की बाबा ती जेवढी मॉडर्न वागते तेवढीच ती इमोशनल पण आहे. आता ते आपण शो मध्ये देखील बघितलं होतं, पण रिअल मध्ये आता पॉडकास्ट करताना पण आता तिच्या डोळ्यात थोडेसे पाणी आले. आता या गोष्टी आम्ही काही ठरवून नाही केल्या, पण हे गरजेचं आहे की 1 तासामध्ये दाखवलेल्या एपिसोडमध्ये जे दिसतं तसंच शो मध्ये नसतं. ते तुम्ही बिग बॉस मध्ये देखील बघितलंय. आता मी काही जोड्यांची नावं घेतो भाग्यश्री, मला फक्त त्यांच्यावरती तुझं रॉ रिॲक्शन पाहिजे. रॉ मीन्स रिअली रॉ. ओके. ओके. मी जोड्यांची नावं घेतो, त्याच्यावर फक्त मला रिॲक्शन दे. सगळ्यात पहिली जोडी आहे दीपक आणि प्रणाली. फ्लिप. भाई फ्लिप. ओके. येस, मला तर फ्लिप वाटते, कारण जसं मी सांगितलेलं की 2 ग्रुप, जसं जोहानानी पण सांगितलेलं की 2 ग्रुप ऑलरेडी झालेत. आणि त्या टाईमाला जेव्हा प्रणाली, मला असं वाटलेलं की प्रणाली मला सेव्ह करेल, पण प्रणालीने फ्लिप मारली आणि आमच्या साईडचे जास्त मेजॉरिटी होते. पण ते मेजॉरिटीमुळे प्रणालीने जी फ्लिप मारली ना, ती मला फार म्हणजे अजूनही माझं डोकं फिरतं ऑनेस्टली. ओके. नेक्स्ट जोडी आहे अथर्व आणि अनुश्री. अथर्व आणि अनुश्री ठीक आहे, म्हणजे मला हेही वाईट वाटतं अथर्वचं, जेव्हा जेव्हा ते टीचिंगचं टास्क होतं आणि स्कूलमध्ये जेव्हा ते टास्क झालेलं, तेव्हा त्या टास्कमध्ये मी अथर्वला शिकवलेलं की हेक्सिगॉन काय आहे, पेंटिगॉन काय ओके. आहे. हां, आणि सो अनुश्रीने काहीच नव्हतं केलं आणि अनुश्री बोलली की मी काही करणारच नाही. कारण तिला माहिती आहे की ती ऑलरेडी नॉमिनेटेड आहे. ठीक आहे, तर ती ऑलरेडी नॉमिनेटेड आहे, तिला माहिती आहे. तर मी म्हटलं आता हा टास्क करून काय करणार? मी ऑलरेडी नॉमिनेटेड आहे. सो मी मी जेव्हा आम्ही निक्सन 2 बॅच होते. मी, निक्सन आणि अथर्व अनुश्री. आम्ही एका बॅचमध्ये होतो. सो जेव्हा आम्ही करत होतो आणि जेव्हा आम्हाला सांगितलं की आता झालं आहे, आता तुम्ही रिव्हिजन घ्या. ओके, मेंटॉर लोकांनी रिव्हिजन घ्या. त्या रिव्हिजन टास्कमध्ये अनुश्रीने काहीच नाही बोललं. म्हणजे अनुश्रीने बोललं की "नाही बाबा, मी तुला शिकवणारच नाहीये." सो हा एक झालेला. आणि मी बोलली अथर्वला, "अथर्व, तू एक काम कर, तुला काही प्रॉब्लेम लागेल, तू माझ्याकडे ये, मी तुला सांगेन." मग मी त्याला हेक्झिगॉन शिकवलेलं काय होतं, मी त्याला पेंटिगॉन शिकवलेलं काय होतं. आणि हे ऍक्च्युली कट झालेत की श्रेयस दादांनी मला अप्रिशिएट केलं होतं. येस, श्रेयस दादांनी सांगितलेलं की "अथर्व, तुला कोणी शिकवलं?" तेव्हा अथर्वने ऍक्च्युली अनुश्रीचं नाव घेतलेलं. कारण त्याला जोडी वाचवायची असेल, मला माहित नाही त्याच्या मनात काय असेल, त्याला जोडी वाचवायची असेल किंवा ऑब्व्हियसली. असेल. तेव्हा त्या टाईमाला जेव्हा त्यांनी हे नाव घेतलं, तेव्हा मला फार मनात असं वाटलं की असं का, म्हणजे तू का वाईट वाटलं, राईट. बोललास? तुला बोलायला पाहिजे होतं की. आणि श्रेयाजादा, जेव्हा निक्सन आणि माझा टास्क झाला, तेव्हा श्रेयाजादा बोललाही की "मला माहितीये भाग्यश्री की तू त्याला हे केलेलंस आणि तू त्याला सांगितलेलंस की तू त्याला शिकवलेलंस बेसिकली. तर मला फार कौतुक करावं असं वाटतं तुला त्या गोष्टीचं." आणि मला, आणि मी अशी व्यक्ती नाहीये की मला असं वाटतं की जर मी तुला शिकवते तर मला त्याचं त्याचं मला हे नकोय, म्हणजे तू मला देऊ क्रेडिट नकोय. नकोय, मला तू मला क्रेडिट नको देऊस. ठीक आहे, कारण मी अशीच आहे. मग मी ते करायचं काय मतलब? जर मी करते मनापासून, तर ठीक आहे, तू क्रेडिट देऊ किंवा नको देऊस. ते मला बट असं काय हे नाही. पण ते थोडंसं मला असं वाईट वाटलं, की मला असं वाटलं नव्हतं की अथर्वकडनं हे येईल. कारण मला, जसं मी बोलू शकते की हे मुलं भरपूर रॉ आहेत आणि काही माहित नाहीये. तर ते जसं आहे तसं ते लोकं, त्यांना कळतं रे. त्यांना कळतं. खरंय, खरंय, खरंय. येस. जसं कोण बोलतं किंवा जसं काही होतं, त्यांना कळतं की त्या व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे. सो त्या टाईमाला मला थोडंसं इरिटेटिंग आणि अनॉइंग वाटलेलं अथर्व. मला वाटतं त्यामुळे बहुतेक ते अथर्वनी अनुश्री. त्या करून बहुतेक आम्हाला सेव्ह केलं त्या नॉमिनेशन्समध्ये. नाही, नाही. बट आज ही गोष्ट आत्ताच कळली मला पण, की बाबा त्या टास्कमध्ये तू शिकवली होती अथर्वला. हो, आणि मला श्रुती देखील बोलली, की "अरे, तू तू का नाही बोललीस?" मी म्हटलं, "अरे, जर आपण काही शिकवतोय आणि जर त्यालाच हे नाहीये, त्याला महत्त्व नाहीये किंवा त्याला त्याला क्रेडिट्स नाही द्यायचे, तर ठीक आहे, मला असं काही बोलायचं नाही." मी त्याला का शिकवलं? माझ्या मनापासून शिकवलं. कारण तो बिचारा एकटा बसलेला आणि ॲक्चुअली. आपली डेस्कवरती असं झोपली खाली होती ती, झोपली होती. ती झोपली होती. ती काही करत नव्हती. मी त्याला शिकवलं, की आय लव्ह माय फ्रेंड्स, आय मिस माय फ्रेंड्स. जे पण एसेही झालेला, ते मी त्याला शिकवलेलं. पण हो, म्हणजे त्यांनी क्रेडिट नाही दिलं त्या टाईमाला. ते मला थोडंसं हर्ट झालं. ॲक्चुअली बट ते म्हणजे ही गोष्ट महत्त्वाची आहे, सांगितली बरं झालं. कारण या या गोष्टीवरनं भरपूर राडा झाला होता. कारण ऑडियन्समध्ये 2 ग्रुप झाले होते. एक अथर्वकडनं होता आणि काइंड ऑफ हिचा फॅन बेस थोडासा अनुश्रीचा फॅन बेस आहे, ते अनुश्रीकडनं होते. त्यामुळे राइट. ही गोष्ट ॲक्चुअली कळणं गरजेचं आहे, की त्या टास्कमध्ये भाग्यश्रीनं
अथर्वला शिकवलं होतं, ज्या शिकवल्यामुळं अथर्व तिथं परफॉर्म करू शकला हो, किंवा अथर्व चांगला परफॉर्म करू शकला. त्यांनी ओके, व्हेरी एसएस गुड. आणि त्यांनी पेंटिगॉनही म्हटलं. मी त्याला सांगितलेलं पेंटिगॉनचे 5 शेप्स, 5 साइड्स असतात असे 1, 2, 3, 4, 5 आणि हेक्सागॉनचे 6 साइड्स असतात. तर त्यांनी म्हणजे ते बरोबर असं म्हणजे सांगितलेलं मी त्याला आणि त्यांनी तिकडे जाऊन ते चांगलं परफॉर्म केलं आणि मी त्याला थोडंसं ते जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल ते पण सांगितलं आणि तो मला सारखा जर तू बघशील तो एपिसोड तो मी खालती बसलेली खालच्या रूम ओके. आणि तो वरच्या रूम मध्ये होता आणि तो मला नेहमी खालती येऊन असं तो विचारत होता ह्याचं काय ह्याचं काय ह्याचं काय तो स्टोरी पण झालेली जेव्हा ती क्रोची स्टोरी झालेली तो ते पण स्टोरी मी त्याला तेव्हा तिकडे सांगत होती. मग मी त्याला सांगत होती जॅक इन जिल वेंट ऑफ द हिल तू ट्राय कर मी तुला पुढचं आता नाही बोलू शकणार पण तू ओके, ओके, ओके. येस, 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 येस. एक दोन सेंटेन्स तरी बोल तेच ओके. इनफ. पण त्याच्यामुळंच ऍक्च्युली अथर्व चांगलं केला. बाकी हेक्झिगॉन वगैरे ते 6 असतात ते मला पण माहित नव्हतं. थँक यू मला शिकवल्याबद्दल. त्याचा काही इश्यू नाही. नेक्स्ट जोडी. खूप उघडली तेव्हा मला कळालं. हे भारी होतं, हे भारी होतं. ह्याला म्हणतात राईट, राईट, राईट. मी नेक्स्ट जोडी घेतो. विजय आणि गुरलीन. विजय आणि गुरलीनचं तर मला पहिल्यापासूनच माहिती होतं. कारण मी तुला सांगते जेव्हा गुरलीन बोललेली ऐश्वर्याला, की "तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. तू माझी बेस्ट फ्रेंड आहे" आणि पहिलाच नॉमिनेशनला तू ऐश्वर्याला नॉमिनेट केलं. सो आणि ऐश्वर्या फार रडली त्या टाईमाला. एवढी रडली आणि त्या टाईमाला जेव्हा कारण काजल आणि मी पहिला आम्ही बेड शेअर करत होतो. सो काजल आणि मी त्याच्यानंतर मग मी ऐश्वर्याला म्हटलं, की "तू ना माझ्याकडे ये." कारण मला असं काही हार्ड फीलिंग्ज नव्हतं, की तू गुरलीनची बेस्ट फ्रेंड आहे. तर तू माझ्या साइडला नको येऊस असं मला काहीही नव्हतं. मला ऐश्वर्यासाठी वाईट वाटलं त्या टाईमाला आणि मी ऐश्वर्याला सांगितलं देखील, की "तू माझ्या बेडवरती ये. तू माझ्याबरोबर झोप." किंवा मग त्याच्यानंतर माझं आणि ऐश्वर्याचं बॉन्डिंग सुद्धा भरपूर चांगलं चांगलं. झालं. हं. तो गुरलीनबद्दल तिने तर पहिल्यापासूनच ठरवलेलं, की नाही मला भाग्यश्रीला काढायचंच आहे. सो ते थोडंसं आणि ते असं का गं? म्हणजे सॉरी इंटरप्ट करतो मी. हे का झालं असं ॲक्चुअली? म मला माहित नाही. सो बिहाइंड द कॅमेराज ती माझी एवढी तारीफ करायची, की "अरे, आय लव्ह युअर हेअर. तू कपडे कुठनं घेतेस? तू बूट्स कुठनं घेतेस?" आणि त्याच्यानंतर मग ती फ्लिप व्हायची आणि तिने हे ऐश्वर्यालाही सांगितलेलं, की "मी सगळ्यांवरती फ्लिप होणार आहे. फक्त मी ऐश्वर्या तुला सोडून मी कोणावरती फ्लिप नाही होणार." काइंड ऑफ बिग बॉस कंटेस्टंट टाइप. हां. आणि ऐश्वर्याने मला जेव्हा जेव्हा दुसऱ्या वीकमध्ये जेव्हा काजल गेली आणि ऐश्वर्या माझ्या बेडवरती आली, तेव्हा मला ऐश्वर्या आम्ही रात्री थोडंसं गॉसिप्स करायचं. थोडंसं ती मला बोलायची. ती बोलायची, "अगं तिच्याबद्दल गुरलीननी तुझ्याबद्दल एवढं काय-काय सांगितलंय, मला एवढं काय-काय सांगितलंय. पण जेव्हा मी ॲक्चुअली तुझ्याकडे येते, तू एवढी चिल आहे ब्रो. म्हणजे तू काही वाईट लागून घेत नाही किंवा यू टेक एव्हरीथिंग इन अ व्हेरी हं. पॉझिटिव्ह वे." सो ते पॉझिटिव्ह जे माझं अप्रोच आहे टुवर्ड्स की निगेटिव्ह ठीक आहे, निगेटिव्ह तर बोलणारच लोकं. सो मी ते इग्नोर करून जे मी पॉझिटिव्ह आहे, मी त्या साइडला जास्त प्रिफर करते आणि मला असं वाटतं की तिने व्हीडीमध्ये पण हेच बोललेलं, की मला भाग्यश्रीकडनं एवढे पॉझिटिव्ह वाइब्स येतात, की मला एक्स्पेक्टेडच नव्हतं. गुरलीन तिला बोलायची, की "तू भाग्यश्री बरोबर का बोलतेस?" ओके. जरी ती 1-2दा माझ्याकडे बोलायला आली, तेव्हा मला गुरलीननी ऐश्वर्याला सांगितलं, "तू तिच्याबरोबर का बोलतेस? तिच्याबरोबर नको बोलूस." आणि हे मला नंतर ऐश्वर्याने सांगितलं, की तिने तुझ्याबद्दल निगेटिव्हिटी हे केलेलं माझ्या डोक्यात आणि ती बोललेली द मेन थिंग वॉज शी टोल्ड, की मी फ्लिप सगळ्यांवरती करणार, होणार आहे. तुझ्यावरती नाही करणार आणि पहिल्याच वीकमध्ये तू ऐश्वर्याला आता कोण अशी बेस्ट फ्रेंड आहे? जर माझी बेस्ट फ्रेंड असती, तर मी तिला नॉमिनेट नसतंच केलं. 100%. 100% तिला नॉमिनेट नसतं केलं. तू बोलते बेस्ट फ्रेंड आणि तिलाच नॉमिनेट केलंस, तर तिला ऑब्व्हियसली वाईट वाटलं आणि मग ती माझ्या बेडवरती शिफ्ट झाली. सो मला ते थोडंसं वाटलं, की अरे ही काय आहे? म्हणजे माझ्यासाठी फ्रेंडशिप इम्पोर्टंट आहे. माझ्यासाठी बॉन्डिंग इम्पोर्टंट आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा मी तुला सांगते, जेव्हा काजलचंही झालेलं, तेव्हा मी बोललेली त्या व्हिडिओमध्ये, की काजल सगळे गायत्रीच्या बरोबर होते. ठीक आहे. सगळे गायत्रीच्या साइडला होते. फक्त मी काजलच्या साइडला होती आणि मी तिला म्हटलं, की "ब्रो तू बहुत सही जा रही है. तू जे जे करतेस ते मला फार आवडतंय." कारण जे करते ती सगळे शिव्या घालतात रे, सगळे शिव्या घालतात. तू ॲक्चुअली इंग्लिशमध्ये घातली आणि मी हिंदीमध्ये घातली त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. फरक काय झाला? हं. नाही, नाही. ठीक आहे.
आणि मग तू शिव्या घाल. मी दर टाइमाला काजलच्या सपोर्टमध्ये होती आणि पहिला गुरलीनचा टार्गेट होता काजल आणि काजल नंतर मी. कारण आम्ही दोघांनी भरपूर भरपूर काय काय केलंय तिकडे आतमध्ये, चोऱ्या बोऱ्या केल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही टास्क. टास्कमध्ये ट्रॉपिकॅनाचं बॉटल आम्ही लपवलीये, मग कॉर्नफ्लेक्स लपवलेत आम्ही बेड खाली ठेवायचो आणि मग सकाळी सकाळी उठून जायचो पियायचो. सो भरपूर मज्जा आली यार. म्हणजे मी काय बोलू यार, शिट ओके. मतलब यु नो पूर्ण ते असं हे ताजं झालं आठवणी परत. मीन्स आय एम रिलिव्हिंग द मोमेंट्स आय फील. ओके. नेक्स्ट तुझ्या आवडती जोडी सुभाष आणि गायत्री. मी काही बोललेलोच नाहीये. मी जस्ट विचारतोय तुला. आय डोंट लाईक देम. कारण मी नंतर बघितलं, माझं एलिमिनेशन जेव्हा झालं आणि नंतर मी एपिसोड बघितले, तेव्हा मला एक फार वाईट वाटलं की गुरलीन, सगळे सगळे इमोशनल झालेले रे, सगळे इमोशनल झालेले. फक्त गुरलीन आणि गायत्रीचं तोंड असं होतं. हम्म. म्हणजे तुम्हाला काही वाटतच नाही, काही फिलिंग्सच नाही आहेत की बिचारा ठीक आहे. माझं तर सोडा, मिक्सांचा बद्दल तरी काहीतरी वाटत असेल ना, की तो बिचारा मुलांचा शो आहे हा, पहिला गोष्ट. आणि तुम्हीच एवढे ग्रुप्स केले, तेवढे ग्रुपिझम केले, ते मुलं तर बिचारे काय करतच नाही. ते मुलं बिचारे आपल्या बरोबरच, म्हणजे ते एकत्रच खेळत आहेत. ते असं कधी त्यांच्यात इश्यूज नाही आहे अजून. हा. ते काही इश्यू नाहीयेत. आणि तुम्ही का ग्रुप्स पाडतायत हे अहो, मग. मी आणि आणि त्याला काही फिलिंग नाही झालं. म्हणजे मी म्हंटल की, आणि जे पण जोयाना बोलायची ती म्हणजे ते जे मी बघितलं ते मला फार वाईट वाटलं की अरे, मी असा विचार नव्हता केला की गायत्रीला बिलकुल पण फिलिंग्स नसतील, पण जेव्हा मी बघितलेत एपिसोड्स आणि मला वाटलं की अरे बापरे, तेव्हा मला असं वाटलं की चांगलं झालं की मी पहिला 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 टास्क मध्येच की मी काजलला सपोर्ट. कळलं तुला. हा, आणि मी गायत्रीला सपोर्ट नव्हती करत. कारण सगळे ओके. झुंड झुंड झालेली झुंड, आणि त्या हे झुंड जे ते सगळे खेळत होते. हे जे ग्रुपचं आता बोलली ना तू, झुंड वगैरे, हम्म. बेसिकली तुला कोण कोण वाटतं ग? म्हणजे कोण कोण आणि कुठल्या कुठल्या ग्रुपमध्ये, 2 ग्रुपमध्ये, असं तुला काय वाटतं नेमकं? मला असं वाटतं की अक्षता, किमया, मी, श्रुती, हा आमचा एक अनुश्री पण होती आणि ओके. प्रणाली पण होती. ओके. प्रणाली पण होती, पण आम्हाला असं एक्सपेक्टेड नव्हतं की प्रणाली अशी फ्लिप मारेल. तू रडत होती त्यावेळी, त्यावेळी पण प्रणाली काहीतरी आली होती. हो, हो. मी हा, मला ही रडत होती त्यावेळी. मी असं शॉक झाले की म्हटलं हे काय झालं? एक मतलब हे काय झालं? हम्म. प्रणालीने असं केलं? कारण कारण जेव्हा ती आमच्या ग्रुपमध्ये होती, तेव्हा तिने असं काही नाही म्हटलं. तेव्हा तेव्हा तू बोल ना. तू जशी आहे तसं. जसं मी म्हटलं की मी काजलला सपोर्ट करत होती डे 1 पासून आणि ते दिसत होतं की मी हम्म. काजलला सपोर्ट करते. भांडणही झालेले आहेत, सगळे गायत्रीच्या साईडने गेले आणि मी काजल बरोबर आलेली आणि ते एक मीम पण बनलेलं. ओरी कलाई ना छोट्या. म्हणजे ते एक थोडंसं मला सांगावसं वाटतं की, आणि तो ग्रुप जसा रेवती, गायत्री, जोआना आणि गुरलीन आणि ओके. नीता, ऑफकोर्स नीता तर मागणंच खेळते. नीता ओके. ओके. सापासापी खेळते. म्हणजे असं बच के जाते ती. कारण राईट. काय बोलत नाही, तिचं काही स्टँडच नाही. पहिल्यापासून मी बघते, मी म्हटलं ही काय बोलत नाही, हिचा काही स्टँड नाहीये. ही कोण मतलब त्या ग्रुपमध्ये जे पण ते ग्रुपवाले बोलतात की ते करते. तर मी म्हटलं तिला आता बोलून काहीच हे नाही. आणि तिने मला एकदा बोललेलं सुद्धा की ना, तुझे जोक्स मला फार अनोईंग वाटतात. मी म्हटलं ब्रो, मी तुझ्यासाठी जोक्स नाही मारत. आणि नंतर अर्ध्या तासानंतर येऊन बोलते सॉरी तुला वाईट वाटलं तर. मी म्हटलं अरे तू एक जे तू बोलतेस तेच तू स्टँड वरती उभी राहा ना. तू एक इकडे तर इकडे, नाही तर तिकडे तर तिकडे. ते डबल ठिकाणी तू ढोल नको वाजवूस. ओके. तर ते एक थोडं मला असं वाटतं की ती मागणं खेळते. ती ग्रुपिझम ते झालंय. आणि ती मागणं जे पण ते लोक बोलतायत ओके. ते असं. ओके. तर पुढचा एक शेवटची जोडी आहे ती म्हणजे पंकज आणि जोआना. जशी श्रुती ही बोलली आणि जसं मलाही वाटतं की ती ती फॉलो करते. ती एक लीडरशिप क्वालिटी तिच्यामध्ये दिसत नाहीये. कारण जसं मी नीतासाठी बोलली, मी जोहानासाठी पण तेच बोलीन की जे पण चाललंय ना, हे झुंडमध्ये खेळतायत ना, त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ग्रुप हे आहेच. म्हणजे हे दर शोमध्ये असतो. एक ओके. पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर मला असं वाटतं की तो वाला ग्रुप आहे ना, तो फार निगेटिव्ह आणि ते मला असं वाटतंय की ते पुढे जाऊन दिसेल, लोकांना दिसेल. की इन्सिडन्स पण झाला होता तो, की श्रुती काइंड ऑफ श्रुती एक्सप्लेनेशन मध्ये बोलली होती की बाबा दुसऱ्या कोणावर तरी बोलत होती, पण गायत्री तिच्याकडून माईक काढून घेते आणि गायत्री त्यावरती पण बोलली बघ, की आम्ही तुम्ही जिंकता तेव्हा किंवा तुम्ही जेव्हा चांगलं करता तेव्हा आम्ही चीअर करतो, आमचे चेहरे खराब नसतात. ह्याची हो, एक्सप्लेनेशन खूप लांबड दिली होती त्यावेळी गायत्रीने देखील. बरोबर.
राइट. म्हणजे आम्ही काही चांगलं केलं तर म्हणजे पडलेले असायचे चेहरे, काय नाही बोलायचे. कधी कॉम्प्लिमेंट नाही कशावरती आणि जेव्हा जेव्हा टास्कला जायचं तेव्हा, "अरे, तू हे चांगलं करते, तू ते चांगलं करते." तर हे मला थोडंसं फार अजीब वाटतं. राईट, 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 काय तसं राहा ना तुम्ही लोकं, असं काय राईट. फ्लिप का मारताय तुम्ही लोकं ते असं? पंकज जवानाच्या जोडीवरनं एक त्यांच्या त्या जोडीचा त्या सेगमेंटमधला शेवटचा प्रश्न आहे, की जर पंकजला जोआना म्हणजे जोआना जर त्याला प्रेमानं जर बोलवायचं असेल, तर जोआना काय म्हणेल? एवढे दिवस तू राहिली तिथं. तुला काय वाटतं? ते फक्त ते एकाच गोष्टीवरती ते एवढं हे झालेलं जोअॅनाचं, "पंकज, पंकज." सो यू नो ते आय नो, बट माझं तो उत्तर फ्लॉप केले. जाऊ दे. जाऊ दे. मी करणार होतो ना. असं नाही का, पंकज, पंकज असं मी म्हणणार होतो. तू उत्तर दिली. ठीक आहे. इट्स ओके. यू आर ऑल्सो डुइंग गुड. काय अडचण नाही. बट मी स्क्रिप्ट केली होती, पण ठीक आहे. जाऊ दे. तर आपण पुढच्या गोष्टीवरती येऊया, की बाबा डेली रुटीन काय असतं शोचं? डेली रुटीन पहिल्यांदा तर झोप भरपूर कमी भेटायची आम्हाला. एवढी कमी भेटायची ना, मी काय सांगू. म्हणजे फ्रस्ट्रेट होऊन जायचो एका हं. पॉइंट टाईमला, की "अरे झोपून द्या यार, तुम्ही झोपून का नाही देत?" सकाळी-सकाळी उठून आम्हाला नोटिफिकेशन यायचं किंवा मला कळायचं की टास्क काय आहे. त्याच्यानंतर मग आम्ही रेडी व्हायला जायचो. मुलं तर पटकन रेडी व्हायचे. ओके. आम्हाला रेडी व्हायला थोडासा टाईम लागायचा. मग आम्ही रेडी बरं आहे, तू व्हायचो. सांगते. हो, मग त्यांना यू नो भरपूर काही-काही गोष्टी झाल्या ते मला असं वाटलं दाखवले नाहीयेत. कारण बेडरूममध्ये आम्ही एवढं गॉसिप्स केलेत, हं. एवढं आम्ही मज्जा केली आहे आणि इव्हन बॉयजनी आणि आम्ही सकाळी-सकाळी उठून डान्स करून कधी-कधी बॉयजच्या रूममध्ये जायचो आणि त्यांच्याबरोबर नाचायचो. तर तेही देखील थोडंसं दाखवलं नाहीये, जसं मला असं वाटतं की ते दाखवायला पाहिजे होतं. ओके. पण हां, म्हणजे डेली रुटीन तेच असायचं, की आम्ही सकाळी उठायचो, आम्हाला नोटिफिकेशन यायचं. मग त्याच्यानंतर आम्हाला टास्क एक्सप्लेन आम्हाला बॉयजला टास्क एक्सप्लेन करायचा आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला तो एक ब्रेक भेटायचा त्या 2-3 या 1 तासामध्ये या अर्ध्या तासामध्ये आम्हाला बॉयजला प्रिपेअर करायचंय आणि मग बॉयजला प्रिपेअर करून मग ते लोकं आम्ही टास्कला जायचो आणि मग तेव्हा ॲज युजुअल ट्विस्ट तर रहता ही है. तो हं. ट्विस्ट तर आम्हाला तिकडेच जाऊन कळायचं, की बाय म्हणजे डायरेक्ट ट्विस्ट त्यावेळेस करायचा. आधी कळायचा वगैरे काही नाही. जसं की इव्हन फाईन डायनच्या टास्कला झालेला, की डायरेक्ट ट्विस्ट म्हणजे आम्हाला माहित नव्हतं, की आम्ही तर शिकवलेलं, की हां, तू तिकडे जाऊन तू ना असं मस्त तिला प्रपोज कर किंवा ना असं गुलाब दे. मी निक्सनला सांगितलेलं हे सगळं. तू मस्तपैकी गुलाब दे तिला ठीक आहे आणि तिला असं खालती नी वरती बेंड कर. तो डू ॲज मच पॉसिबल तुझ्या साइडने, की जर तुला कोणाला डेटवरती घेऊन जायचं आहे, जर ती तुझी गर्लफ्रेंड आहे, पुढची गर्लफ्रेंड आहे, तू मला विचार कर, की मी तुझं म्हणजे तुला तुला मी आवडते आणि तू मला डेटवरती घेऊन जातो, तर तू काय करणार? तू मला कसं इम्प्रेस करणार? तर हे सगळ्या गोष्टी मी त्याला सांगितलेलं आणि तिकडे जाऊन फ्लॉप झालं. मला असं कळालं कारण ऑब्व्हियसली बॉईजच्या ह्याच्यावरती ब्लाइंड फोल्ड होते. राइट. आणि आम्ही श्रेयस दादा आम्हाला घेऊन जातो आणि आम्ही बघतोय, की अय्या! हे काय आहे? म्हणजे सो तो टास्क असाही होता माझ्या हिशोबाने, की दुसऱ्यांचा टास्क स्पॉईल करायचं होतं. ओके. राइट, राइट, राइट. तू किती शिकवते त्याच्यावरती डिपेंड करते, की तुझा पार्टनर दुसऱ्या व्यक्तीबरोबर कसा राहतो. एक्झॅक्टली आणि ना मला पण अपॉर्च्युनिटी होती, की मी त्याच्या टास्क स्पॉईल करू शकते. राइट. मला मला स्पॉईल करायचं नव्हतं. कारण ऑब्व्हियसली अक्षता माझी भरपूर चांगली मैत्रीण आहे आणि त्याच्यानंतर क्रिश सुद्धा म्हणजे असं कुठे ना कुठे आणि मला हां, असं क्रिशबद्दल येस, 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 येस. क्रिशबद्दल ना मी कट केलं तुला. ॲक्चुअली क्रिशबद्दल खूप चांगली न्यूज सगळीकडे स्प्रेड व्हायला लागली. म्हणजे अचानकच व्हायला लागले. हं. जसं शेवटला जेव्हा निक्सन आणि तू बाहेर चालला होता, क्रिश ॲक्चुअली वेट करत होता, की कधी श्रेयस दादाचं बोलणं कंप्लीट होतं आणि ते दिसले बरं का. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये एक एक माणूस असतो तो कॅमेऱ्यासाठी करतो आणि एक जो माणूस असतो तो बॅक कॅमेरा करतो. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागं करतो. त्याला कॅमेऱ्याचे काय पडलेले नसते. तर क्रिश हा एकटाच होता, जो सगळ्यात आधी उठून पळत येऊन तुम्हाला दोघांना हग केला. हो, हो. आय नो, आय नो, आय नो. मी बघितलं तो ते एपिसोड मी बघितलं जेव्हा एलिमिनेशनचा एपिसोड होता आणि जेव्हा मी आणि निक्सन आम्ही चाललेलो आणि मी असं बाय करते आणि क्रिश पटकन उठून आला. राइट. आणि मी भरपूर इमोशनल झालेली कारण तिकडे तिकडे बसून मी बघते, अरे श्रुती रडते, अक्षता रडते. म्हणजे म्हणजे किमया भरपूर जास्त इमोशनल ढसाढस मी त्यांच्यामुळे म्हटलं, "अरे गप्प बसा यार, तुमच्यामुळे मलाही रडू येतंय." आणि त्याच्यानंतर तो पण कट झालाय. पण हे लोकं आलेत माझ्याकडे आणि एवढी रडली, श्रुती एवढी रडली. मला एक्स्पेक्टेड नव्हतं की श्रुती एवढी रडेल. पण आणि जेव्हा मी निघाली सुद्धा मी एक क्यूट गोष्ट केली, की जेव्हा मी निघाली तेव्हा मी ना चिट लिहिली आय लव्ह यूची. ठीक आहे. आणि सगळ्यांच्या म्हणजे जे माझ्या ग्रुपमध्ये होते त्यांच्या डेस्कवरती त्यांच्या बेडच्या बाजूला ठेवली आणि मी श्रुतीला पर्सनली लिहिलेलं, की ते पण आयलाइनरने.
कारण तिकडे ऑब्व्हियसली पेन आता हो पेन काढून घेतलेला. ठीक ओके. आहे. हां आणि मी म्हटलं, "अरे मी लिहू कशाने?" तर नंतर मला कळालं, की चल मी ना लिहिते आयलाइनरनी. मी आयलाइनरनी लिहिलंय, "आय लव्ह यू. पी.एस. आय वॉन्ट यू टू विन दिस शो. वॉव! युअर विल बी." क्या बात है! येस. आणि मी फक्त ती एकलती एक होती, की तिला मी लिहिलंय, की "आय वॉन्ट टू विन दिस शो." बाकी सगळ्यांना लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू. किमयाला लव्ह यू, अक्षताला लव्ह यू, मग ऐश्वर्याला लव्ह यू असं आणि म्हणजे अनुला आय लव्ह यू. म्हणजे येस. अर्थात आता माझ्या नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर पण तू आधीच दिली. तुझी आवडती जोडी कोणती सगळ्यात? ऑफकोर्स ऋषिकेश अँड श्रुती. कारण जेव्हा डे 1 होतं आय रिमेंबर की ती माझी सगळ्यात पहिली मैत्रीण झालेली. म्हणजे आम्ही स्पिरिच्युअली पण भरपूर जास्त कनेक्टेड झालेलो त्या जर्नीमध्ये. आम्ही सकाळी उठून डान्स करायचो. ती ती माझ्या बाजूच्याच बेडवरती होती. हं. हां, तर आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही बेड शेअर करू. ठीक आहे. मग नंतर मी म्हटलं की "तू तू डिफरंट बेडवरती जा, कारण तू ना फार मेसी आहे." आणि मी मी भरपूर अशी थोडी ऑर्गनाइज्ड आहे, की ओके, ओके. हं. थोडंसं ऑर्गनाइज असतं. तर मी म्हटलं, "तू माझ्या बाजूच्या बेडवरती." ती माझ्या बाजूच्या बेडवरती. ते पहिला बेड तिचाच होता. दुसरा बेड माझा होता. सो आम्ही जेव्हा पण आम्ही झोपायचो तेव्हा असं बघून आय लव्ह यू, आय लव्ह यू. ते क्यूट मोमेंट्स करायचो. मग आम्ही उठायचो. मग ती सगळ्यात पहिला ती मला उठून ती मला बोलायची, की "तू भाई ये डान्स करायला ये." मग आम्ही डान्स करायचो. मग त्याच्यानंतर आम्ही अंघोळ करून आल्यावर, रेडी होऊन आल्यावर आम्ही एकत्र बसून हनुमान चालीसाही बोललेलो. भरपूर वेळा म्हणजे क्या बात है! येस, येस, येस. आम्ही आम्ही एकत्र बसून हनुमान चालीसा बोलायचो. ऐश्वर्या ऐश्वर्या पण जॉइन झालेली नेक्स्ट वीकपासून. सेकंड वीकला ऐश्वर्या जॉइन झालेली आणि ती पण बसायची आणि बघायची, की "अरे वाह! मस्त रे, छान." असं. सो माझं आणि श्रुतीचं काहीतरी मतलब असं कनेक्शनच असं इन्स्टंट होतं. ते असं काय ट्राय करायची काही गरजच नाही पडली. फार एफर्टलेस होतं आणि मला असं वाटतं, की ती भरपूर भारी खेळते आणि मी तिला बाहेरनं तिला सपोर्ट करते. ओके. म्हणजे फायनली भाग्यश्रीचा सपोर्ट जर विचारलं तर ते श्रुतीला 100% असेल. येस. ओके. तर अजून एक गोष्ट म्हणजे या शो सुरू व्हायच्या आधी, म्हणजे आता काइंड ऑफ हा हा प्रश्नाचं उत्तर तू द्यायचं का नाही हे तुझ्यावर आहे. हं. हे शो सुरू व्हायच्या आधी म्हणजे काइंड ऑफ सिलेक्शन नावाचा प्रकार होता, की काही ऑडिशन्स होते, की काय? कारण कुणालाच याचं माहीत नाही आहे. भरपूर लोकांना प्रश्न आहेत. म्हणजे मला पण जेवढं मला माहीत आहे, तेवढं मी लाईव्हमध्ये देखील बोलतोच, तेवढं मी आता इथंही बोलेन, की बाबा मला जेवढं माहिती आहे त्यावेळी ज्या मुलांचं मला माहिती आहे, त्यांच्या ठिकाणी 2-2, 3-3 ऑप्शन होते. आणि 2-2, 3-3 मुलांचे व्हिडिओज टीम घेऊन गेली होती. आणि त्यातून मग त्याने सिलेक्ट केलं होतं. म्हणजे जेवढे मला माहिती आहेत. हं. मी काय सगळ्यांचं नाही बोलत आहे, बट मला एक त्यातल्या 2-3 लोकांचं माहिती आहे, की ते 2-3 लोकांच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर 2-3 ऑप्शन देखील होते. 2-3 मुलांचे व्हिडिओ त्यांनी शूट करून गेले होते आणि त्यानंतर त्या टीमने डिसाईड केलं, की त्यातल्या कुणाला घ्यायचं आहे. तर मग मुलींच्या बाबतीत काही असं होतं का? अ, मला ओके, दुसऱ्यांचं तर माहीत नाही, पण हं. मी तर ऑडिशन्स दिले होते. बस. ओके. म्हणजे हा खूप मोठा विषय आहे की ऑडिशन्स देऊन या शोमध्ये तुम्ही गेला होता. येस, 100% कारण हा माझा बॅकग्राऊंडच नाहीये आणि म्हणजे आय एम द फर्स्ट वन टू बी ऑन अ टेलिव्हिजन. सो मतलब फॅमिली, राइट. फ्रॉम माय फॅमिली. तर माझं असं काही बॅकग्राऊंड नव्हतं की कोणतरी आहे सपोर्टसाठी किंवा काही. तर मला जे मेहनत घ्यायला लागली ती मला स्वतःची मेहनत घ्यायला लागली. कारण कारण कोणच नव्हतं आणि ही क्या बात है! ही व्यक्ती आहे की पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये की फॉर द फर्स्ट टाईम समबडी फ्रॉम द होल फॅमिली इज ऑन टेलिव्हिजन. सो ते एक भरपूर प्राउड मोमेंट होतं माझ्यासाठी, माझ्या आईसाठी, कारण मी माझ्या आईबरोबर राहते. सो ती माझ्या मम्मीसाठी पण भरपूर प्राउड मोमेंट होता आणि जे पण मी केलंय माझ्या मम्मीचा फुल सपोर्ट होता त्या टाईमाला. अजूनही आहे आणि म्हणजे पहिल्यापासून तिचा सपोर्ट होता, की किती कोणी काही पण बोलेल, मला मला फरक नाही पडत. मला माहिती आहे तू काय करते आणि बस तिला सगळं म्हणजे इट वॉज लाइक अ ओपन बुक इन फ्रंट ऑफ हर. सो म्हणजे मला असं बोलायचं की भरपूर प्राउड होते मी अजूनही. म्हणजे ते ते एक्सप्रेशन्स तिचे विचार करते आणि ते जेव्हा मी असं वाटतं इट हॅपन्ड येस्टरडे. ते हं. काल झालं. मला तर असं वाटतं. कारण ओके. एवढा बदल आलाय सगळ्या गोष्टींमध्येही आणि माझाही कॉन्फिडन्स देखील भरपूर वाढलाय आणि मी असं बोलू शकते आणि एकदम म्हणजे जे मला फील वाटतं ते मी ठेवू शकते. सो आय एम व्हेरी हॅपी अँड व्हेरी प्राउड
आणि इवन माय होल फॅमिली इज प्राऊड की पहिल्यांदा असं कोणतरी आलंय आणि त्यांना बघायला पण भरपूर म्हणजे एकदम भरपूर इमोशनल झाले. जेव्हा मी घरी आली पुन्हा तेव्हा एवढे इमोशनल झाले. माझे बिल्डिंग वाले देखील एवढे इमोशनल झाले. बापरे, मला माहितीच नव्हतं की एवढं सरप्राईजेस प्लॅन करून ठेवले त्या लोकांनी. सो भरपूर भरपूर छान ओके. मोमेंट्स झालेत माझ्या बरोबर. मी गार्डन मध्ये जायची आणि सो मी सिनियर सिटीझन जेव्हा जेव्हा कोविडचा फेस होता तेव्हा मी कोविडच्या फेसमध्ये सिनियर सिटीझनला जाऊन योगा शिकवायची आमच्या बाजूच्या गार्डनमध्ये. आणि सगळे म्हणजे कारण कोणालाच माहित नव्हतं की मी या शो मध्ये येते. भरपूर कमी जणांना माहिती होतं, जसं की माझी मम्मी आणि फॅमिलीलाच माहिती होतं, बाकी कोणालाच माहिती नव्हतं. आणि हे लोक विचारतात, सगळे सिनियर सिटीझन विचारतात, अरे भाग्यश्री गेली कुठे, भाई कुठे गेली. आणि जेव्हा त्या लोकांनी शो मध्ये जेव्हा मी पुन्हा गेली गार्डन मध्ये तेव्हा त्या लोकांनी केक मागवला आणि सगळे आजी आजोबा एवढे ढसाढस रडायला लागलेत मला बघून. आई ग, मी तुला काय सांगू, म्हणजे क्या बात है. इट वॉज भरपूर क्रेझी क्रेझी एक्सपिरियन्स होता रे माझ्यासाठी हे पिछले काही दिवस. हे खूप लोकांना माहीत नव्हतं आणि ऑडियन्सना मी हेही सांगेन, की मगाशी भाग्यश्री बोलता बोलता एक गोष्ट बोलली, की हा शो मुलांचा होता. ही पहिली मुलगी आहे या 13च्या मधली, जिचं मी ऐकतोय, की बाबा एक्सेप्ट करते मुलगी, की हा शो मुलांचा होता. नाही बाकी ठिकाणी फक्त आणि फक्त मुलींचंच सुरू आहे, की हो, तू किती माझ्यापेक्षा त्यांचं कमी. हां. केओस म्हणजे काय, तुम्ही एवढं केओटिक का बनवलंय तुम्ही. तुम्ही त्यांना हेल्प करा, तुम्ही फोकस करा मुलांवरती. डोंट फोकस ऑन द गर्ल्स यार. मुलं आली आहेत ती, तुम्ही त्यांच्या समोर एवढा भांडतायत नुसतं. ठीक आहे, जेव्हा जिकडे पॉइंट ठेवायची गरज आहे तिकडे तुम्ही भांडलं तर ठीक आहे, पण फालतूगिरी उगाच काय पण. मी एक अजून एक सांगेन की जेव्हा जे टास्क झालेलं, जेव्हा काजलनी शूज लपवलेले तेव्हा एवढा राडा झालेला आणि मी बघितलेलं ते की तिने शूज लपवलेत. ठीक आहे, गुरलींनी काय केलं, गुरलींनी 2 दिवसानंतर माझ्याकडे येते आणि जेव्हा सगळे बॉईज, जेव्हा मी जेवायला बसतोय आणि सगळे बॉईज आहेत त्या टायमाला मला ती बोलते की तूने देखा, तू बघितलं तर तू का नाही सांगितलं. मी म्हंटल, हे तू 2 दिवस हे पण कट झालंय, तू ते 2 दिवस पहिला का नाही सांगितलं. हे तुला माहिती होतं, हे 2 दिवस पहिला का नाही सांगितलं, तू मुलांमध्ये येऊन का सांगितलं. कारण तिला ते सिम्पती क्रिएट करायची होती की हे ते. तर मी तेच म्हणते, माझं तेच म्हणणं आहे की मी फोकस केला भरपूर जास्त निक्सनवरतीच आणि त्याच्यामुळे तो एवढा चांगला परफॉर्म करत आलाय आणि तो अजूनही, तो कुठच्याही टास्कमध्ये नॉमिनेटेड नव्हता. नव्हता. हा, एक्झॅक्टली, तो तेव्हाच नॉमिनेशन मध्ये आला जेव्हा आमचा पेअरिंग झाली दुसऱ्या बरोबर. आणि ते पण मी बोलते की ते जेव्हा तो टास्क झाला तेव्हा मी शत्रुघ्नला सांगितलेलं की हे पण कट झालंय. मी शत्रुघ्नाला सांगितलं की शत्रुघ्न तू निक्सनला फोन दे, मला त्याच्याशी बोलायचं आहे, मला मला त्याच्याशी बोलायचं आहे. पण शत्रुघ्नाने त्याला फोन नाही दिला. आणि दुसरं हे गोष्ट की जेव्हा टास्कचा टाइम आला तेव्हा तू गुलाबजामुन 13 गुलाबजामुन की 14 गुलाबजामुन निक्सननी खाल्ले आणि तू फक्त 3 किंवा 4च गुलाबजामुन खाल्ले. तर हे काय आहे. जर तुम्ही एवढं बोलतायत की फेअर खेळा, तर मग हे कुठे गेलेलं. हे पण करायचं होतं ना. कारण त्या टास्कमध्ये शत्रुघ्न बोलला की मला गुलाबजामुन आवडतच नाहीत. असं कसं. इव्हन निक्सन बोलू शकला असता की मला गुलाबजामुन आवडत नाहीत. पण निक्सननी काय केलं, निक्सननी हे ना बोलता, तो हे नाही बोलला की तू अर्ध खा मी अर्ध खातो. निक्सन पूर्ण खाऊन गेला. त्या बिचाऱ्यावरती मला एवढं वाईट वाटलं. मी म्हटलं, अरे तू कसं खाल्लंस. आणि ते पण असे छोटे गुलाबजामुन नव्हते, असे मोठे होते, मोठे मोठे होते. गुलाबजामुन होते. आणि ते मला म्हणजे ते ऐकून माझं तर डोकंच फिरलं की काय आहे? तुला टास्क नाही करायचा तर तू पहिलाच बोल ना की तुला टास्क नाही करायचा आहे. मला गुलाबजामुन आवडत नाही म्हणून तू नाही खाल्लं आणि तो बिचारा निक्सननी खाल्लंय. त्याच्यासाठी पण टास्क आहे, तुझ्यासाठी पण टास्क आहे. मग आता कुठे गेलं फेअर आणि अनफेअर. जर तुम्ही बोलतायत की हा अनफेअर आहे, हे अनफेअर आहे किंवा हे फेअर आहे, तर आता कुठे गेलं. तेव्हा तर तुम्ही विचार नाही केला किंवा तेव्हा तर कोणी पॉईंट हे मांडलं नाही. सो ते थोडंसं वाटतं. नाही आणि ॲक्चुअली ते तो जो आता जो इन्सिडेंट सांगितलीस ना, त्या इन्सिडेंटमध्ये पण तुमचा पार्ट आहे ना, तो खूप शेवटला दिसला. हम्म. की म्हणजे निक्सनची काही चुकी नाही आहे हा पार्ट, किंवा निक्सननं 14 गुलाबजामुन खाल्ले हा पार्ट खूप शेवटला दिसला. हम्म. त्याच्या आधीपर्यंत म्हणजे माझं काय असं एलिगेशन नाही आहे, बट मी ते लाईव्हमध्ये देखील बोललो होतो, की त्याच्या आधीपर्यंत किमयाचं रडणं जास्त दाखवलं गेलं, की किमया किती फ्रस्ट्रेटेड झाली होती, की बाबा ती किती किती करते किंवा किती त्याच्या पार्टनरसाठी किती ती राबते, कष्ट करते. पण ज्यावेळी एंडला जेव्हा ते दाखवलं गेलं की निक्सन बरोबर अन्याय झाला किंवा निक्सन बरोबर हे झालंय, म्हणजे त्यावेळी देखील किमया फक्त शत्रुघ्न बाबतीतच रडत होती. तिनं थोडं पण जास्त मला नाही वाटत की जास्त असं काही केलं किंवा शांत बसली असेल असं काही नाही. कारण त्याला शो मध्ये नंतर नेक्स्ट डेला श्रेयसने जरा थोडं झापलं, पण तुला माहित असेल की बाबा तिचं बोलणं थोडंसं वेगळं होतं, तो होती त्यावेळी.
तिचं वेगळं. हां, त्याच्यामुळे जेव्हा तो आमचा टास्क दिलेला, कुकिंगचा टास्क दिलेला, तेव्हा तेव्हा तिला मला असं वाटतं मुद्दामून तोच दिला, की तू कसं बोलशील, तू कसं बोलते, की "अरे ह्यांना ईझी दिलेला, आता गुलाबजामुन तू खाऊन दाखव." सो किमान ते खाता-खाता तिची पण म्हणजे ओके. झालेली वाट लागलेली तिची पण त्या राइट. टाईमाला ओके. असं. सो येस. ओके. तर मग आता शो नंतरची पुढची स्वप्न वगैरे काय आहे, जी तू शेअर करू शकशील ऑडियन्सशी? अ, या शोनी मला भरपूर काही दिलंय. मला एवढा चांगला ऑडियन्स दिलाय. मला एवढं एवढं प्रेम दिलंय मला. म्हणजे मला लिटरली माझ्या डीएम्समध्ये आणि मला एवढे मेसेजेस येतात, की "अरे, तू मस्त खेळली, तू मस्त खेळली आणि तू फेअर खेळली." तसं जशी मी आहे तशी मी दिसली आणि पुढचे ड्रीम्स तर हो, तुम्ही मला पाहतीलच. आता मी पण एक ट्राय करते, की माझं स्वतःचं मला पॉडकास्ट सुरू करायचं आहे. मग बंद करू मग? जाऊया, जातो मी मग. चालतंय. नेक्स्ट टाईम तू ओके, ओके. प्लीज कंटिन्यू. मग त्याच्यानंतर टीव्ही ॲड्स पण आहेत आणि एक म्युझिक व्हिडिओ देखील मी करतीये आणि अजून बरंच काय थिंग्स लाईन्ड अप आहेत, तर तुम्ही बघतीलच की काय. येस, येस. आणि ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो, की भाग्यश्री भरपूर म्युझिक व्हिडिओमध्ये वगैरे काम करतीये. जी बरोबर ऑलरेडी एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केली आहे. त्याची लिंक पण तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये, ते पण तुम्ही बघू शकाल. ठीक आहे. आपण नेक्स्ट येऊया, की बाबा आता तू शोच्या बाहेर आहेस, ठीक आहे. हं. शोच्या आतमध्ये असताना काही गोष्टी घडल्या किंवा काही गोष्टींचा राग आला, काही गोष्टींचा इश्यू होता, ठीक आहे. त्यांना तू त्यावेळी बोलू शकली नाही. पण आता तुला बाहेर आल्यानंतर बोलायला संधी आहे किंवा तो डायरेक्ट जर तुला बोलायचं असेल, एखाद्या व्यक्तीला रिप्लाय करायचा असेल, एखादी व्यक्ती खटकली असेल, एखाद्या गोष्टीचा डोक्यात राग असेल, तर रिप्लाय करायचा असेल तर तू कुणाला आणि काय रिप्लाय करशील? मी गुरलीनना फक्त हेच बोलेन, की "तू भाई तू दम पे कर जो भी कर रही है. तू पीछे-पीछे मत छुरा जो भोंकती है ना, वो भौंकना छोड़ दे और दम पे कर." बस दॅट्स इट. आय थिंक मला गुरलीनबद्दलच थोडंसं होतं. कारण तिने जे सिम्पॅथी क्रिएट केलेली ना त्या बॉयज की मुद्दामून जेव्हा ते बॉयज आहेत तेव्हाच मुद्दामून तुला काय बोलायचं? ठीक आहे, तुम्हाला एवढा बरेचदा तुम्हाला बेडरूममध्ये बसली. तू त्याच टाईमाला क्लिअर कर ना. ठीक आहे, जेव्हा तू मला बघितलंस, की जेव्हा तुला कळालं, की ती शूज लपवते आणि त्या घाईघाईमध्ये मी काजलला देखील सांगितलेलं, "हे बघ तू टास्कसाठी करते कारण मला माहिती आहे की तू टास्कसाठी भरपूर हे झाली, डेस्परेट झाली आहेस आणि तू टास्कसाठी करतेस." पण मी तिला हेही देखील सांगितलेलं, की "तू त्याला कोणाचे पण तू जुते लपवले असते, तर ते शूज त्याला दे बाबा रिटर्न." आणि तेव्हा हे सगळं गुरलीनच्या समोर चाललंय. ठीक आहे, नॉनसेन्स हे सगळं गुरलीनच्या समोर पण त्याच 2 दिवसानंतर ती काय येऊन बोलते, जेव्हा सगळे जण आहेत. पॉइंट आहे. हम्म. एक्झॅक्टली. तू तेव्हाच बोल ना, जेव्हा तू बघितलंस, तेव्हा तू पण थांबू शकली असतीस. तू का नाही थांबवलं? खरंय. सो एक्झॅक्टली. तो बस बाकी आणि तर ऍक्च्युली तू हे बोलली हे खूप महत्वाचं आहे, कारण भरपूर म्हणण्यापेक्षा कुणालाच या गोष्टी माहित नाहीयेत. कारण कसं होतं का भाग्यश्री, काही गोष्टी जर दाबल्या गेल्या ना तर त्या शोचं राहू दे, पण त्या कधी बाहेरच येत नाहीत. हं, हं. मग काइंड ऑफ त्या गोष्टीमुळे जर एखाद्या व्यक्तीला पॉझिटिव्ह फायदा होणार असेल तर ते बाहेर येणं खूप गरजेचं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं निगेटिव्ह बाजू दिसणार असेल तर ते देखील बाहेर येणं गरजेचं आहे. बरोबर, बरं. आता हे मी असं नाहीये ना, की मी हे स्वतःहून केलंय काय, बिल्टअप असं काही नाहीये ना, हे झालंय आणि मी ते झालेल्या गोष्टीच बोलते. बाकी बाकी मला असं काय हार्श फीलिंग्ज नाहीये तिच्याबद्दल. फक्त मला हे थोडंसं गोष्ट हे मला नाही आवडली तिच्याबद्दल, की जे ती मला बोलायची. मागे बोलायची, की "युअर हेअर इज व्हेरी नाईस, प्रिटी हेअर, तू विथआऊट मेकअप पण तशीच दिसते, तू विथ मेकअप पण तशीच दिसते." आणि मग नंतर तू ऐश्वर्याला जाऊन माझ्याबद्दल जे पण तू बोललीस. चुगली करायची वगैरे. मला ऐश्वर्या येऊन समोर बोलली. मी तिला विचारायला गेली नाही. जेव्हा त्यांचं दोघांचं एलिमिनेशन झालं आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये तिला एलिमिनेट केलं तेव्हाच दिसलं. तू बेस्ट फ्रेंड बोलून की तू जे छुरा बघते आणि तू फ्लिप मारतेस ते सगळ्यांवरती, हे पहिलाच दिसलं. म्हणजे तुझ्यासाठी तुझ्यासाठी रिलेशनशिप्स आणि तुझ्यासाठी लोकांचे फीलिंग्स किंवा इमोशन्स आहेच नाहीत. ती बिचारी ऐश्वर्या एवढी रडली. आता मी पण बोलू शकली असते, की "तू दुसऱ्या बेडवरती जा झोपायला. तू माझ्या बेडवरती झोपायला येऊ नको." कारण मला राईट. माहिती होतं, की ही माझ्या मागे-मागे काय-काय बोलतेय. आणि तरी पण मी ऐश्वर्याला एक्सेप्ट केलं, की "ऐश्वर्या तू ये." कारण माझ्या मनात काही हार्श फीलिंग्ज नव्हती कोणाबद्दलही. सो ओके. येस. ओके, तर मग आपण शेवट सेगमेंटकडे येऊया. ठीक आहे. आता हं. फक्त मी रॅन्डमली काही क्वेश्चन्स विचारेन, त्याच्यावरती पटकन तू रिॲक्ट करशील, पटकन करशील. जे आन्सर असेल ते मी तुला ऑप्शनही देईल, त्या ऑप्शनमधलं तू ऑप्शन पटकन उत्तर देशील. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल, श्रुती की गायत्री? श्रुती. ऑब्व्हियसली याचं उत्तर मला माहित होतं, पण ठीक आहे. मी आधी लिहिलं होतं त्यामुळे पेन खराब व्हायला नको. ओके. त्यानंतर नेक्स्ट, ऋषिकेश की अथर्व? ऋषिकेश. ओके. अथर्व की क्रिश?
क्रिश. अथर्व की विजय? अथर्व. ओके. जर पुन्हा एंट्री मिळाली उद्याच, तर उद्या तू जाशील की नाही? ऑफकोर्स जाईन, का नाही जाणार. ओके. Of course. जोआना की अक्षता? अक्षता एनी डे. ओके. फाईन डाईनचा टास्क की स्कूल टास्क? फाईन डाईन पण स्कूल पण दोन्ही मज्जा आली यार. दोन्ही ओके. मज्जा आली आय स्वेअर. सो जेव्हा टास्क झालेला डायनिंगचा तेव्हा क्रिशनी मला त्याची शिकवली. काय शिकवली त्याची हे त्याचा डान्स स्टेप, त्याच्या ओके. गावामधला तो डान्स. मी करून दाखवू का? येस ऑफकोर्स. मला काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी माहित नाही मला, तेच गाणं नाही माहिती त्यांनी काय केलेलं, पण त्यांनी असं केलेलं. ओके 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 ओके. म्हणजे त्यांची ती त्यांच्या त्या डान्स. त्यांची ती गावाची काहीतरी होतं की असं भरपूर ओके फेमस काहीतरी डान्स आहे त्यांचा, आणि त्यांनी मला शिकवलेली. पण हेही देखील थोडंसं कट झालं, ओके. आणि आम्ही श्रेयस दादांसमोर आणि एजे समोर ही डान्स करून दाखवलेला. पण हा सो येस, कट झाला. ओके. एवढ्या गोष्टी काय काय दाखवणार ना, असं थोडंसं ते. येस 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 येस. ओके. गुरलीन की नीता? दोघंही पण नाही. क्या बात आहे. येस येस ऑफकोर्स, कारण मी तुला सांगितलेलं गुरलीन तर नाहीच, आणि नीता कारण मागे खेळते त्या टीम बरोबर जाऊन. हा ठीक आहे, तू क्या बोलतीये, मी ना भाग्यश्रीला वोट, तू पण तेच करा. हा नीता, हा ठीक आहे. सो ओके तुझं तुझं काय म्हणणं आहे? नीताचं काहीच म्हणणं नाही. नीता नीता फक्त फॉलो करते जे पण ते बोलतायत. ओके. That's it. मतलब मला असं तिला बोलायचं की तू बाहेर येऊन खेळ भाई, मतलब तू हम्म. तू ते बोल, तू ते ठेवतही नाहीये ओके. जे तुला वाटतंय, जे ते वॉट एव्हर. सो येस. ठीक आहे. मग गुरलीन की किमया? किमया. ओके. बिग बॉस मराठी की चल भावा सिटीत? चल भावा सिटेत. ओके. बिग बॉसची जर ऑफर आली तर जाशील का? हो, नक्की जाईन. ओके. तर ओव्हरऑल आतापर्यंतचा सगळ्यात चांगला एंटरटेनर कोण? ए ऑप्शन ए सर्वेश कोल्हे, ऑप्शन बी द सर्वेश कोल्हे, ऑप्शन सी द बेस्ट सर्वेश कोल्हे. तर द तुझं बेस्ट. काय म्हणजे फोर्स नाही हा, तू उत्तर देऊ शकते असं काही नाही. द ती ऑप्शन. बेस्ट. द अरे. बेस्ट. थँक्यू सो मच. ओके. तर मग इथं आपला पॉडकास्ट सेशन कट होतोय. ऑब्व्हियसली खूप शुभेच्छा तुला. खूप पुढे जाशील ऑब्व्हियसली. आणि ऑडियन्सच्या मनामध्ये पण जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न मी कव्हर अप केलेत. त्यामुळे ऑडियन्सला देखील एक भाग्यश्रीचं ते रूप जे की माहितीच नाही आहे, किंवा भरपूर लोकांना भाग्यश्री रिअलमध्ये कशी आहे हे माहितीच नाही आहे. त्या लोकांना ॲटलिस्ट भाग्यश्री कशी आहे ते 100% कळेल. आणि ऑब्व्हियसली त्यांच्या पण सगळ्या विशेष मला माझ्या लाईव्हमध्ये देतच असतात ते. त्यांच्या पण सगळ्या विशेष तुला भरपूर देव करो, किंवा भरपूर तू पुढं जाऊ, भरपूर सक्सेस हो. आणि होप सो लवकरच आपण परत एखादा पॉडकास्ट काहीतरी तडक बडक झालं शोमध्ये तर नक्की करू. नक्की करू, नक्की करू. आणि फार मजा आली. भरपूर प्रेम मिळतंय मला, आणि अ, सगळ्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह येतच नाही तर. तर ऑब्व्हियसली. माझं असं म्हणणं आहे की निगेटिव्ह सोडून आपण पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा. पूर्ण असंच नाही की फक्त या शो मध्येच, पण पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा जगभरात. म्हणजे जेवढं तुम्ही चांगलं करू शकता, जेवढं तुम्ही काइंड राहू शकतात, जेवढं तुम्ही कुत्र्यांना मदत करू शकता, जेवढं तुम्ही प्राण्यांना मदत करू शकता, तेवढं तुम्ही करा. आणि भरपूर मज्जा आली. आणि मला असं वाटतं की भेटूच पुढे. भरपूर 100%. बडकता काहीतरी करूच नक्की. 100%. थँक यू 100%. सो मच सर्वेश फॉर हॅव्हिंग मी हिअर ऑन युअर शो. मजा आया. और तुलाही थँक्यू. आश्मिकला देखील थँक्यू की बाबा आश्मिकमुळे हे पॉसिबल होऊ शकलं. त्यामुळे त्याला देखील खूप थँक्यू. आणि भेटू आपण लवकरच. ठीक आहे. थँक यू सो चलो मच. बाय बाय. बाय बाय. सी यू. बाय.